आपल्याला नेहमी वाटतं की टॉपरचं सगळं लक्षात राहतं पटकन आणि ते चांगला अभ्यास त्यांचा होतो आणि ते टॉपही करतात आणि चांगले मार्क तर ते नक्कीच पाडतात. तर टॉपरचं गुपित नक्की काय आहे? त्यांची बुद्धी जास्ती आहे की ते मेहनत जास्ती करतात? तुमच्याही मनात हाच प्रश्न येतो का? आणि जर तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. कारण ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात हा प्रश्न परत येणार नाही आणि तुम्ही दुसरे टॉपर बनलेले असाल. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं जीएम लर्निंग मध्ये. माझं नाव विजय आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की टॉपर्सचं गुपित नक्की काय, त्यांच्याकडे बुद्धी जास्ती आहे की ते मेहनत जास्ती करतात. हेच प्रश्न आजकालच्या मुलांच्या डोक्यात येत राहतात आणि त्यांना काहीच सुचत नाही. ते हेच विचार करतात आणि पाठीच राहतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये हाच उत्तर मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमच्याही मनातले हा प्रश्न कायमचा संपेल आणि तुम्ही दुसरे टॉपर बनाल आणि चांगला अभ्यास तुमचा व्हायला लागेल. अशा 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या टॉपर करतात, त्यांच्यामुळे ते टॉप करतात आणि तुम्ही करत नाही, त्यामुळे तुम्ही पाठी राहता. आणि मी व्हिडिओ चालू करण्याच्या आधीच तुम्हाला सांगतो की असे 10% मुलं असतात जे त्यांची बुद्धी खरंच पहिलेपासून चांगली असते आणि त्यांना सगळं पटकन लक्षात राहतं. पण असे 90% मुले असतात जे त्यांच्या मेहनतीवर टॉप करतात आणि 90% टॉपर असेच बनतात ते त्यांची मेहनतीवर ते टॉपर बनतात पण आणि चांगले मार्क पाडून पण दाखवतात. पण 10% मुलं असे असतात किंवा 10% असे टॉपर असतात जे ज्यांची बुद्धी खरंच पहिलेपासून खूप चांगली असते. आणि असं नाहीये की तुमचं जर काही लक्षात राहत नसेल, तुम्ही जर पहिलेपासून हुशार नसाल, टॉपर नसाल, तर तुम्ही आता बनू शकत नाही किंवा तुमची बुद्धी पटकन लक्षात ठेवत नसेल गोष्टी, तर आता तुम्ही ठेवू नाही शकत. असं काहीच नाहीये, तुम्ही तुमच्या मेहनतीवरही जिंकू शकता. त्यामुळे अशी मी आज 3 गोष्टी सांगणार ज्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या, तर तुम्ही टॉपर बनाल. कारण टॉपर या 3 गोष्टी लक्षात ठेवूनच अभ्यास करतात आणि म्हणून ते टॉप करतात. पहिली गोष्ट कन्सिस्टन्सी. म्हणजे काय? तर बरीच मुलं आजकाल 99% मुलं एकच काम करतात. परीक्षा आली की 8 तास बस अभ्यासाला, 12 तास बस. खूप बसतात आणि मग बोलतात मी एवढी मेहनत करतो तरी माझा टॉप का नाही येत? तरी मी शाळेत नंबर का नाही काढत? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा, की जे मुलं मेहनत करतात पहिलेपासून, वर्ष चालू होतं तेव्हापासून आणि तुम्ही 8-10 दिवस किंवा 5 दिवस जेवढे तुम्ही अभ्यास करता परीक्षेच्या आधी, तेवढ्या दिवसात तुम्ही टॉप करू शकता का? मग त्यांची जी मेहनत असते वर्षभराची, तेव्हा ते टॉप करतात. तुम्ही काय 8 दिवसात टॉप करू शकता का? तर असं होणार नाही. आणि वर्षाच्या स्टार्टिंग पासून जर अभ्यास केलाय, तर हळूहळू त्यांचा पूर्ण अभ्यास परीक्षेपर्यंत होतो आणि मग त्यांना जास्ती लोड राहत नाही परीक्षेचा आणि परीक्षेच्या आधी ते फक्त रिव्हिजन करत राहतात. ते पूर्ण अभ्यास परत करत नाही, कारण का त्यांचा पूर्ण अभ्यास हळूहळू करत पूर्ण झालेला असतो आणि त्यांना तो लोड नसतो जो तुम्हाला असतो, की आता परीक्षा आहे, आपल्याला 8-10 तास बसून पूर्ण हे पाठ करावे लागेल. तर जो लोड तुम्हाला असतो तो त्यांना नसतो, म्हणून ते शांत डोक्याने अभ्यास करत राहतात आणि मग हळूहळू अभ्यास झाला की मग ते टॉप करतात. आणि तुम्ही बाजूला ते काय तुम्ही काय करतात, की आता परीक्षा आले, चला 10 तास अभ्यास करू, 12 तास अभ्यास करू आणि अभ्यास करत राहता आणि टाइम कमी असल्यामुळे तुमचा अभ्यास पूर्ण होत नाही आणि तुम्ही टॉप करत नाही आणि तेच मुलं जे हळूहळू करत असतात त्यांचा टॉप येतो. तर कन्सिस्टन्सी ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कुठून कुठं नेऊ शकते हे तुम्ही पण विचार नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही आजपासून रोज थोडा थोडा अभ्यास करा. तुम्ही कोणताही टाइम ठरवू शकता, मी 1 तास करेल, 2 तास करेल, पण तर तुम्हाला रोज करायचे. असं नाही की परीक्षा आली आता पटापट आपण अभ्यास करू, असं करायचं नाहीये. भले तुम्ही रोज थोडा थोडा अभ्यास करा, पण तो रोज करा. कन्सिस्टन्सी जर तुम्ही अभ्यासात ठेवली तर तुम्ही खूप पुढे जाल आणि टॉपर तुम्ही पुढचे होणारे असाल. दुसरी महत्वाची गोष्ट, टॉपर बोरिंग विषय टाळत नाहीत. म्हणजे काय? तर बरीच मुलं आजकाल काय करतात, एखादा विषय त्यांना असतो की जो खूप कठीण जातो म्हणून ते तो विषय करतच नाही आणि तो विषय तसाच राहतो आणि त्यामुळे त्या विषयात ते मागं पडतात आणि मग टॉप त्यांचा येत नाही. कारण एक विषय जरी मागं पडला तरी हा टॉप होण्यापासून तुम्हाला खूप पाठी खेचतो. पण जे टॉपर असतात तेही तुमच्यासारखेच असतात. त्यांनाही एखादा विषय तरी असा असतोच की तो त्यांना कठीण वाटतो आणि तो त्यांना बोरिंग वाटतो आणि त्यांचा तो अभ्यास चांगला होत नाही. पण तुम्ही काय करता, तोच विषय सोडून देतात. पण टॉपर जे असतात ना, ते तो विषय सोडून देत नाही आणि त्या विषयाचा अभ्यास थोडा थोडा करत करत त्याच्यावर जास्ती मेहनत करतात आणि म्हणून टॉपरचा तो विषय हळूहळू करत करत परीक्षेपर्यंत चांगला होतो आणि मेहनत घेतल्यामुळे तो विषय चांगला होतोच आणि म्हणून त्या विषयाचे त्यांना चांगले मार्क पडतात आणि मग ते टॉपर बनतात. मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही पण जर तुम्हाला कोणता विषय कठीण वाटतोय, तर तो वाटतोय आत्ता वाटतोय, तर तुम्ही त्याच्यावर जास्ती मेहनत करा. त्याच्यावरून काय होईल की जेव्हा तो विषय हळूहळू तुम्ही रोज कराल, कठीण विषयावर जास्ती मेहनत कराल त्याच विषयावर, तो विषय तुमच्यासाठी सोपा बनेल. तर तुम्ही पण आता काय करा, जो तुमचा कठीण विषय असेल त्याच्यावर जास्ती मेहनत करत जा, म्हणजे तोच विषय तुमच्यासाठी सोपा बनेल.
तिसरी गोष्ट, टॉपर चुका ओळखतात आणि लगेच सुधारतात. म्हणजे म्हणजे काय करतात, की बरीच मुलं काय करतात आजकाल, की त्यांना चुका माहिती असतात, की अभ्यासात आपली ही चूक रोज होते. या चुकीमुळे आपला अभ्यास चांगला होत नाही. पण ते ते काय बोलतात स्वतःला, की ठीक आहे, ही चूक होते ना, ही आपण नंतर बघू. म्हणून ती मुलं पाठीच राहतात. पण जी टॉपर्स आहेत, ते काय करतात, ते ती चूक त्यांना समजली, की आज माझी ही चूक होते. ती चूक ते लगेच सुधारतात. आणि बाकीची मुलं काय करतात, ती चूक नंतर बघू आणि नंतर करत परीक्षा जवळ येते आणि ती चूक त्यांची कधी सुधरतच नाही. तर तुम्ही पण आजपासून जी तुम्हाला चूक समजेल, की अभ्यासात माझी ही चूक होते, ती लगेच सुधारा. कारण नंतर जर तुम्ही कराल, तर नंतर तुमचा कधी येणारच नाही. त्यामुळे जर आता कोणती चूक होत असेल, तर ते लगेच सुधारा आणि ती चूक परत होणार नाही अशी काळजी घ्या. तर आशा करतो तुम्हाला तुमचं उत्तर भेटलं असेल आणि आता मी तर हा माझा व्हिडिओ थांबवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी. तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.